मित्रांनो, बंपर भरती निघाली आहे। भारतीय रेल्वेमध्ये 9,970 जागांसाठी ही भरती असणार आहे। खासियत याची अशी आहे, तुम्ही 10वी पास आहात, ITI झालंय, डिग्री झालंय, डिप्लोमा झालाय, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा, हे 200-250 रुपयाचं बुक आहे, त्यावरून तुम्ही हे अभ्यास करून ही एग्जाम क्रॅक करू शकताय। कारण की कम्प्युटर बेस्ड म्हणजे CBT टेस्ट तुमची होणार आहे। व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगतोय। असिस्टंट लोको पायलट म्हणजे जे रेल्वे चालवतात ती ही पोस्ट असणार आहे। पोस्ट चांगली आहे, सॅलरी चांगली आहे, भरपूर साऱ्या जागा आहे आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये या जागा सुद्धा असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल आहात, तुम्हाला अप्लाय करायचं आहे, रेल्वेमध्ये जॉब पाहिजे आहे, तर 2025 चा बेस्ट अपडेट असणार आहे। सगळी माहिती सांगतोय। वयाची अट काय, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचा आणि तुम्हाला पुस्तकाच्या डायरेक्ट लिंक देणार आहे। म्हणजे आजच तुम्ही फ्लिपकार्ट वरून मागून घेतले, अभ्यास सुरू केला तर इझिली तुम्ही ही एग्जाम क्रॅक करू शकताय। कारण की 2 CBT म्हणजे 2 कम्प्युटर बेस्ड टेस्ट होतात आणि हे पुस्तक आहे ते तुम्ही इझिली मागून अभ्यास करू शकताय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतोय। त्याआधी असेच अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकताय, रेल्वे तर्फे जी भरती आली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे आणि तुम्ही ते बघू शकताय। रिक्रुटमेंट म्हणजे भरती निघाली आहे असिस्टंट लोको पायलट साठी। हिंदी आणि इंग्लिश दोन्ही PDF आहे, इथे वाचू शकतात। ही PDF आहे आणि अनेक ठिकाणी असणार, जसं की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही अप्लाय करताय तर मुंबईसाठी आहे, अहमदाबादसाठी आहे, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरसाठी आहे। आता सगळ्यात जास्त जागा कुठे आहे, कुठे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की बघू शकताय, ही यांची ऑफिशियल PDF आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल फॉर्म भरणं सुरू झालं आहे। 12 एप्रिल पासून म्हणजे 2 दिवस झाले फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। 11 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। ऑनलाईन पेमेंट करायची तारीख पण तीच असणार आहे। आणि जसं की तुम्ही बघू शकताय, पे लेवल 7 CPC तुम्हाला असणार आहे, म्हणजे लेवल 2चं असणार आहे। 19,900 तुमची स्टार्टिंग असणार आहे आणि तुम्ही ते बघू शकताय 9,970 इथे जागा आहे। 18 ते 30 तुमचं वय पाहिजे, पण कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिलेली आहे, ती पण मी तुम्हाला सांगतोय। जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आणि सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे। जसं की बघा, तुम्ही इथे अप्लाय करणार आहात तर सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, त्यानंतर तुमचं वय 18 ते 30 पाहिजे। कुठल्या दिवशी तर 1/7/2025 रोजी तुम्ही 30 वयापर्यंत झालेले पाहिजे। ओके, मग यामध्ये तुम्ही SC ST तून येतात तर 5 वर्षाची सूट म्हणजे 35 पर्यंत अप्लाय करू शकताय। OBC नॉन क्रिमिनल तुम्ही आहात तर 3 वर्षाची सूट म्हणजे 33 पर्यंत अप्लाय करू शकताय। एक सर्व्हिसमन आहात 3 वर्षाची सूट, बाकीच्यांसाठी पण इथे सूट दिली आहे। तुम्ही बघू शकताय कुठल्या कॅटेगरीत नेतात त्यानुसार तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन आहे। त्यानंतर इथे जी एग्जाम असणार आहे त्याच्यासाठी एग्जाम फी पण दिलेली आहे। जसं की तुम्ही बघू शकताय, फॉर ऑल कॅन्डिडेट 500 रुपये इथे फी असणार आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल तुम्ही आहात तर तुमच्यासाठी 250 असणार आहे। यामध्ये आपल्याला रिफंडेबल पण फी मिळते, किती मिळते काय मिळते ते पण सांगतो। जसं की तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी, तर ती पण इथे दिलेली आहे, किती मिळते कशी मिळते तुम्ही इथे एकदा वाचू शकतात। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माहिती सगळी मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर पण PDF टाकली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर बघू शकता इथे भरती प्रक्रिया दिली आहे। तर सगळ्यात आधी इथे आपली होणार आहे फर्स्ट स्टेज मध्ये CBT1 म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट। आता याची एक्झाम मध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जातात तर लोको पायलटसाठी तुम्हाला इथे प्रॉडक्ट लिस्ट मध्ये दिसून जाईल हे बुक आहे, हे तुम्ही घेऊन टाका, अभ्यास सुरू करा। अगदी सोपं आहे, तुम्ही 1 महिन्यामध्ये कसा पण याचा स्टडी करून व्हाल। कारण की सोपी असणारे 10वी बेस 12वी बेस ही एक्झाम असते, म्हणजे त्या लेवलची एक्झाम असते। सगळे क्वेश्चन आन्सर सगळे दिलेले याच्यामध्ये। त्यानंतर सेकंड स्टेज तुमची होणार आहे, त्यामध्ये पण तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। ओके, त्याच्यानंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट ही तुमची तिसरी होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मेडिकल एक्झाम होणार आहे। मेडिकल एक्झाम या तिन्ही चारी तुम्ही पास केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये ॲज अ लोको पायलट तुम्ही जॉईन होणार आहात। ओके, म्हणजे CBT1 असणार आहे, त्यामध्ये कशी शॉर्टलिस्टिंग होणार आहे ती दिलेली आहे।
त्यानंतर त्याचा पॅटर्न कसा आहे तर बघू शकता 7 मिनिटाचं असणार आहे, ज्यामध्ये 75 क्वेश्चन असणार आहे 75 मार्कासाठी, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे, त्यामुळे म्हणालो तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर ज्या मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचे क्वेश्चन कसे होते, त्याचे क्वेश्चन पेपर किंवा अभ्यासक्रम पुस्तकं पाहिजे असेल तर कमेंट करा. जसं की तुम्ही ते बघू शकताय सगळी माहिती इथे दिली आहे कशा प्रकारे होणार आहे. त्यानंतर जी CBT 2 आहे याच्यामध्ये बघा कुठले कुठले टॉपिक आहे, मॅथमॅटिक्स आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, जनरल सायन्स आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. याचे बुक तुम्ही ते बघू शकता, इथे पण तुम्हाला मिळून जाईल. प्रॉडक्ट लिस्टमध्ये मी टॅग करून दिलेले आहे. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे CBT जी दुसरी होणार आहे त्यामध्ये पण तुम्ही ते बघू शकता सिलेबस दिलेला आहे. ही 90 मिनिटाची असणार आहे, 100 क्वेश्चन असणार आहे पार्ट ए मध्ये. पार्ट बी मध्ये 60 मिनिट मिळणार आहे, 75 क्वेश्चन असणार आहे. ओके, जसं की बघू शकताय इथे पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. पार्ट ए मध्ये बघू शकताय इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला, म्हणजे किती पर्सेंट पडले तर तुम्ही पुढच्याला जाल. जसं UR EW साठी 40, OBC साठी 30, SC साठी 30, ST साठी 25 असणार आहे. ओके, मग यासाठी सिलेबस सेम आहे. मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रेझोनिंग, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग. पहिली जी CBT आहे त्याचं थोडं वेगळे आहे, दुसरी जी CBT आहे त्याचं वेगळं आहे. दुसऱ्याचे पण बुक मी तुम्हाला इथे टॅग करून देईल, कारण की अनेक जण म्हणतात तुम्ही व्हिडिओ बनवतात पण अभ्यास कसा करायचा हे जर आम्हाला कळलं तर इथे बुक ऑलरेडी टॅग करून देतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. ते तुम्ही इझिली मागू शकताय, एका दिवसात तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्ही अभ्यास सुरू करू शकताय. ओके, त्याच्यानंतर सिलेबस पार्ट 2चा कसं असणार आहे ते पण इथे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर जर तिसरी स्टेज आहे त्यामध्ये जी तुमची कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे त्या रिलेटेड पण इथे सगळी माहिती दिली आहे. मग तुम्ही जे पण डॉक्युमेंट दिले ते व्हेरिफिकेशन होणार आहे, तुमची मेडिकल होणार आणि ती पास केल्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट होणार आहात. सगळी माहिती इथे दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण अप्लाय करणार आहोत. कुठल्या कुठल्या ठिकाणी किती जागा आहेत त्या तुम्हाला बघायचं आहे तर बघू शकताय अहमदाबादमध्ये टोटल किती आहे 497 आहे. ओके, अजमेर बघा, भोपाल बघा, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जागा भुवनेश्वरमध्ये आहे. ओके, तुम्ही ते बघू शकताय 928 जागा आहे. त्यानंतर इथे बघा चंदीगडमध्ये किती आहे 433 आहे. असं खाली स्क्रोल तुम्ही केलं, कोलकातामध्ये तुम्ही बघू शकताय 262, 458 आहे. त्याच्यानंतर बघा मुंबईमध्ये बघा 376, 342 आणि 22, टोटल 950च्या आसपास इथे जागा मुंबईसाठी आहे. भरपूर जागा आहे, त्यामुळे बिंदास अप्लाय करा. आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, जसं की तुम्ही बघू शकता 10वी पास तुम्ही पाहिजे. मग ITI झालाय 10वी प्लस ITI, मग इलेक्ट्रिकल झालाय, मेकॅनिकल झालाय, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. किंवा तुमचा डिप्लोमा झालाय तरी करू शकताय, म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, किंवा तुमची डिग्री झाली आहे तरी तुम्ही ते करू शकणार आहात. सगळी माहिती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, PDF लिंक टाकली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकले आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण की डेली अपडेट येत आहे ते तुम्हाला नक्कीच मिळत जातील. आणि भरपूर साऱ्या वॅकन्सीज निघताय, जे तुमचे फ्रेंड्स आहे, जे गरजू आहे, जॉब शोधताय त्यांच्यापर्यंत शेअर करत चला. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.